प्रत्येक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असतात। पण या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच मतमोजणी प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी बीडमध्ये करण्यात आली आहे। नेमका हा प्रकार काय आहे बघूयात। बीडमध्ये निकालाआधीच राजकारण तापलं। जिल्हाधिकाऱ्यांना मतमोजणीपासून दूर ठेवा। मवियाच्या बजरंग सोनावणेंची इलेक्शन कमिशनकडे मागणी। बीडमध्ये उमेदवार वर्सेस जिल्हाधिकारी। बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली। प्रचारात दोन्ही उमेदवारांनी एकमेकांविरोधात जोरदार प्रचार केलाय। पण आता मतदानानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांविरोधातच मोहीम उघडल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भूमिका पक्षपातीपणाची असल्याचा आरोप करत निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मतमोजणी प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। तरी अशा पद्धतीचे हे जे अधिकारी आहेत हे असे विविध अधिकारी जे आहेत हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात। यांना कुठलंही वचक नाहीये। हे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी सत्ताधाराच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम करतायत। त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे। बजरंग सोनावणेंच्या या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे। बीड जिल्ह्यात विरोधकांनी आधीपासूनच सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते। पण आता थेटपणे जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच मतमोजणीपासून दूर ठेवण्याची मागणी केल्यानं सत्ताधाऱ्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे। मला वाटतं रडीचा डाव खेळण्याचे प्रकार विरोधी पक्षाकडून सुरू आहेत। आता तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा निवडणूक यंत्रणेतील जी लोक असतील ते निवडणूक यंत्रणेने ठरवून दिलेले असतात। आपल्या आवडीनिवडीचा किंवा कोण असावा कोण नसावे आपण ठरवत नसतो। त्याच्यामुळे मला वाटतं पराभव समोर दिसतोय, त्या पराभवाची कारणमीमांसा करण्याकरता अशा प्रकारची पाळपुदं बाहेर काढताना दिसते। निवडणूक म्हटली म्हणजे आरोप प्रत्यारोप सुरू असतातच, पण हे राजकीय नेत्यांपुरते सीमित राहायला हवेत। बीडमध्ये मात्र आता थेट निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवरच आरोप होत आहेत। असं नेमकं का घडलं? अधिकाऱ्यांना आरोप करण्याची गरज का निर्माण झाली? याचा उमेदवारांसह निवडणूक आयोग आणि प्रशासनानंही गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।